भारताचं मौन परराष्ट्र धोरणाच्या विरुद्ध आहे असं सोनिया गांधी यांनी म्हटलेलं आहे। सोनिया गांधी यांनी ही टीका केली आहे। काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी विशेष लेख लिहिलेला आहे। अमेरिकेच्या हल्ल्यासंबंधी भारताचं मौन हे चिंताजनक आहे असं या लेखात सोनिया गांधी यांनी नमूद केलंय। काय या लेखामध्ये सोनिया गांधी यांनी म्हटलंय पाहूया। सरकारनं खामेनीच्या हत्येचा निषेध सुद्धा केला नाही असं या लेखात सोनिया गांधी यांनी म्हटलंय। इराणच्या यूएईवरील हल्ल्याचा मात्र मोदींकडून निषेध केला गेला असाही हल्लाबोल करण्यात आलाय। आपल्या परराष्ट्र धोरणाची विश्वासार्हता आणि दिशा ही संशयास्पद आहे अशी ही टीका केली आहे। इराण युद्धामध्ये मौन बाळगणं हा त्रयस्थपणा आहे असंही म्हटलंय। युद्धाची घोषणा न करताच राष्ट्राध्यक्ष खामेनीचा वध झाला। अमेरिकेवर आता आक्षेप घेतला नाही तर भविष्यात ते सामान्य होईल असं सुद्धा या लेखात सोनिया गांधी यांनी म्हटलंय। केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मोदी इस्रायलवरून परत येताच हल्ला होणं बेचैन करणारं आहे असंही म्हटलंय। मोदी इस्रायलला बिनशर्त पाठिंबा देऊन परत येताच हल्ला झाला। काँग्रेस या अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करतं असंही सोनिया गांधी यांनी या लेखात म्हटलंय। इराण आपला धोरणात्मक मित्र आहे। अनेकदा इराणनं भारताला मदत केली आहे। काश्मीर प्रश्न 1994 ला UN मधील OICचा प्रस्ताव इराणनंच रोखला होता असंही या लेखात सोनिया गांधी यांनी म्हटलंय। 2001 ला वाजपेयींनी तेहरानमध्ये इराणसोबतच्या घट्ट मैत्रीला उजाळा दिला होता। आखातामध्ये 10 लाख भारतीय राहतात। स्वतंत्र धोरण टिकवलं तरच ते सुरक्षित राहतील असंही म्हटलंय।